माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठ्ठल. ज्यांच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याला त्रास देण्याची भावना आहे ना दादा, त्यांच्या अंतकरणातली ती भावना संपून टाक. काय मागणं आहे माऊलीच. या जगाच्या पाठीवरती निस्वार्थ जर कुणासाठी मागणं मागितलं जातंय, ज्या मागण्याला सीमा नाही, ते मागणं फक्त संत आणि संत मागतात. याच्यानंतर दुसरं जर कोणी मागत असेल तर ते आमचे मायबाप मागतात. मायबाप आपल्या लेकरासाठी. आपल्या श्रीरामपूरला एक वृद्धाश्रम आहे ना, आपल्या इकडूनच त्या वरुडेच्या साईडने जाताना हां, त्या वृद्धाश्रमामध्ये मागच्या 1-2 महिन्यापूर्वी एक आजी आली शेवगाव साईडची. तर आम्ही त्यांच्याकडे जात असतो. ते मामा आमचे परिचयाचे आहेत. तर त्या आजीला वागुंडे मामा, तर त्या आजीला आम्ही सहज विचारलं, परमेश्वर महाराज आम्ही, आजी कुठल्या तुम्ही? म्हणे शेवगावचे दादा. म्हटलं का गं आजी, तुला मुलं नाहीत का? म्हणजे नाही आहे म्हणे, 3 मुलं आहेत. बरं, अच्छा, चांगली गोष्ट आहे. काय करतात? काय नाही दादा, एक शेती करतो, एक व्हेटरनरी डॉक्टर आहे, आणि एकाचं गावामध्ये दुकान आहे छोटंसं. बरं, मग का गं माय, तुला सांभाळत नाही पोरं? नाही सांभाळत दादा, आता काय करू? पोरं सांभाळतील पण बायका नाही तशा. आता ते पोरं जरी तसे असले तरी आईचं अंतकरण असं असतं, ते पोरावर ठेवत नाही ती बायको, तिच्या म्हणजे सुनावर लोटती. काय करतो? नाही सांभाळत, जाऊ दे, काय हरकत नाही. मग का गं माय, तुझं अंतकरण तुला सांगत असेल 3-3 लेकराला जन्म देऊन जर एकही पोरग तुला सांभाळण्याच्या लायकीचं नसेल, तर यांना जन्म देण्यापाशी वांज राहिली असती तर बरं झालं असतं. तुला असं वाटत असेल. ती म्हातारी म्हणते, दादा माझे पोरं आहेत, मला सांभाळतील नाही तर नाही सांभाळतील. त्यांना काय बोलायचं आणि त्यांना काय श्राप द्यायचा की पुण्य द्यायचं, त्यांना आशीर्वाद द्यायचं ते मी ठरवेल, तू ठरवू नको, असं म्हणण्याचं अंतकरण फक्त कुणाचं आहे? आईचं आहे. आईचं अंतकरण आहे. ती गेल्यानंतर तेवढं प्रेम कधी कुणी करत नाही. बाप गेल्यानंतर तेवढं प्रेम कधी कुणी करत नाही. बाप म्हणतात, माणसं म्हातारा जरी असला, एका जागेवर जरी बसलेला असला तर त्याचा आधार असतो. काय असतो? त्याच्या फाटक्या सदऱ्याला, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी कातर लावली, उभ्या आयुष्याला त्याने काटकसर दावली. मला कसस होत या तुला बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. काय प्रेम करतो तो त्याच्या तोंडाने कधीच बोलत नाही, पण जीवाच्याही पलीकडे पोरावरती प्रेम केल्या वाचून तो राहत नाही, त्याला बाप म्हणतात. विठाला 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 म्हणून महाराजांना सुद्धा मोह आवरला नाही. बापकारी जोडी लेकुराची ओढी, बापकरी जोडी लेकुराची ओढी, बापकारी जोडी लेकुराची ओढी, बापकरी 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 जोडी लेकुराची वंडी वागवली, आपुले कुरवंडी वागवली, आपुली कुरवंडी वागवली, आपुली कुरवंडी वागवली. काय की केला विरासीचा धनी, एकाएकी केला विरासी
धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला ओ मिरासीचा एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी हो ना बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुणवंडी वागवणी. तो बाप अनंत उपकार करतो आणि अनंत उपकार संत आमच्यावरती कर. महाराज म्हणतात तुम्ही मरणारे नाहीयेत. हो, आनंदाची बातमी, तुमच्या चेहऱ्यावर खुशी दिसली पाहिजे. महाराज म्हणतात तुम्ही मरणारे नाहीयेत. तुम्ही बसलेले सगळे मरणारे नाहीयेत. तुम्ही मरणारच नाहीयेत. तुम्ही अमर आहेत. महाराजांचे शब्द आहेत, अमर आहा अमर आहा. खरे की पहा खोटे, हे फक्त ते पाहावं लागेल हे खरं आहे की खोटं आहे. त्याच्यासाठी एक परीक्षा, त्याच्यासाठी एक प्रयत्न करायचा आहे. काय करायचं आहे? एका शांत खोलीत बसायचं, दरवाजा बंद करून घ्यायचा आणि दरवाजा बंद करून डोळे मिटून विचारायचं तू कोण आहेस स्वतःला. सगळ्यात पहिलं आपलं नाव आमच्या समोर येईल. ते तुम्हाला तसं कळणार नाही. मी स्वतःचं माझं नाव घेऊनच सांगतो म्हणजे कळन बरं का माऊली. एका पोराने मला विचारलं, बाबा तुमचं नाव काय? मी म्हटलं अमोल महाराज नाव आहे माझं. तो म्हटलं मग दाखव मला अमोल महाराज कुठे. मी म्हटलं मी अमोल महाराज आहे. तो म्हटला ती तुमची छाती आहे, अमोल महाराज कुठे? मी म्हटलं मी अमोल महाराज आहे, पात्रा माझ्याकडं. ते म्हटलं तू तुमचे मांड्या आहेत, अमोल महाराज कुठे? मग मी नखापासून केसापर्यंत सगळे अवयव हात लावून दाखवला. त्यांनी मला प्रत्येक अवयवाचं नाव सांगितलं. मी म्हटलं हे सगळे अवयव मिळून जो तुला दिसतो तोच अमोल महाराज आहे. तो म्हटला बाबा हे सगळे अवयव मिळून जे दिसतं ते तुमचं शरीर आहे, ते अमोल महाराज नाही. दाखवा अमोल महाराज कुठे. मग मात्र मी चपापलो गळ्या. मी म्हटलं खरं ना, या शरीराच्या प्रत्येक अवयवाला नाव आहे. हे अवयव मिळून जे म्हणतंय त्याला शरीर असं म्हणतात. आणि मग मी ज्याला अमोल महाराज म्हणतो तो नेमकं कुठे आहे? तो नाहीच ना. त्याला फक्त शरीराला ओळखण्यासाठी दिलेलं नाव, ते नाव आपण घेऊन चालतो. खरं वास्तविक पाहता या शरीराला दिलेलं ते नाव आहे, वास्तविक पाहता अमोल महाराज नाही. ज्याला मी म्हणतो तोच अमोल महाराज आहे आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता ठाऊक आहे सभाग्या संता, तुझा नाही अनिक मागुता गा. मी कोण आहे तर तो वासुदेव आहे, तो देव आहे. मी मरणारा नाही, मी जिवंत जगणारा आहे. मी मरण कधीच येणार नाही. हे शरीर नाशवंत आहे, नाशवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. या शरीराला जावंच लागणार आहे, पण आत्मा कधी मरणार नाही. तो आत्मा म्हणजे अमर आहे, ते भगवंताचा अंश आहे. तो कधीच मरत नाही. म्हणून पुनर्जन्मावरती लोकांचा विश्वास आहे बरं का. पुनर्जन्मावरती लोकांचा विश्वास आहे. बरेच पोरं जन्माला आल्यानंतर त्याच्या मागच्या जन्मातलं सांगतात. असं कसं होतं? जर तो नवीन जीव असेल तर त्याला मागचं आठवायचं काही कामच नाही. तोच जीव आहे जो मेलेला नाही. तो फक्त शरीर सोडून गेला आणि दुसरं शरीर धारण करून आला म्हणून त्याला आठवतं. म्हणून माणूस मरतो, आत्मा कधीच मरत नाही. आणि या जगाच्या पाठीवरती आम्हाला बरोबर काहीच नेता येत नाही, पण आम्ही केलेलं चांगले कर्म मात्र घेऊन गेल्या वाचून राहत नाही. धनातलं काय नेतो माणूस? हे मित्र माणसं नेत असताना शिवम महाराज त्या अंत्यविधीच्या वेळी डोक्याला रुपया लावण्याची पद्धत आहे तुमच्याकडे? असं चिटकावण्याची, ठोकळा चिटकवतात का पोपटराव? चिटकवतात ना, चिटकावतात. पण ते फक्त फेविक्विक लावून चिटकवीत नाही, चिटकावतात म्हणजे ठेवून देतात. बऱ्याच ठिकाणी तर मी माणसं असे पाहिले रुपये चिटकत नाही म्हणून सुतळीनं बांधलेला आहे. सुतळीनं बांधून देतात त्याच्याबरोबर. पण कुठपर्यंत? थोडे बोलते व्हा, तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचं. रुपया कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. अजून कुठपर्यंत? सरणापर्यंत. अजून कुठपर्यंत? अग्निदाग देऊपर्यंत. अजून कुठपर्यंत? डोक्यापर्यंत जाळी येऊपर्यंत. त्याच्यानंतर राख होईल, माती होईल, शरीरातला एक अवयव शिल्लक राहणार नाही, सगळं जळून खाक होऊन जाईल. पण रक्षाविधीला आल्यानंतर रुपया तसाचा तसा डोक्यापाशी सापडेल. मग जर रुपयासुद्धा नेण्याची आमच्यात हिंमत नाही तर कशाचा मी आहे?
याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे। जर जमीन और जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा। मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को आग में मिला डाला। मुट्ठी बांध के आने वाले, ओ मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा। सर उठा कर चलने वाला एक दिन धोखा खाएगा। चलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा। काही नाही येणार, जिथे रावणाच्या जीवनात सुद्धा त्याला काही नेता आलं नाही। कोटी घरे जेते काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी। अरे इतकं मोठं संपत्ती, एवढं मोठं ऐश्वर्य त्याच्याकडे असून त्याला काही नेता आलं नाही। संगाते कबड्डी नेली नाजी, संगाते कबड्डी नेली नाजी, संगाते कबड्डी नेली नाही, संगाते कबड्डी नेली। हो तुका म्हणे जाती संपदा ये भडी, तुका म्हणे जाती संपदा, तुका म्हणे जाती संपदा, तुका म्हणे जाती संपदा। हो संगाते कबड्डी नेली नाजी, संगाते कबड्डी, संगाते कबड्डी नेली नाही, संगाते कबड्डी नेली नाही। एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी, फार सुंदर प्रमाण दिलं। सांगा ते कवडी गेली नाही, तुका म्हणे त्याची संपदा एवढी। परंतु काही नेता आलं नाही, नेता येत नाही, पण उत्तम कर्म माणसाला बरोबर घेऊन गेल्या वाचून राहत नाही। मी सांगत असतो नेहमी, शिक्षणामध्ये सगळ्यात मोठी क्रांती याच्यासाठी कोणी केली तर शिक्षणामध्ये सगळ्यात मोठी क्रांती जी केली त्याच्यामध्ये 3 नावं येतात। एक पहिलं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले। या 3 माणसांनी शिक्षणाची खूप मोठी क्रांती केली सर। परंतु पुरुषांच्या शिक्षणासाठी या मंडळींनी एवढी मोठी क्रांती करून पुरुषांचं शिक्षण उघडं केलं। मुलं शिकायला लागली, माणसं शिकायला लागली, परंतु माणसं शिकायला लागली पण महिलांना, मुलींना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं, त्यांना शिक्षण नव्हतं। मग काय करायचं? मुली तर शिकल्या पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचार केला की पोरींचं शिक्षण, मुलींचं शिक्षण उघडं झालं पाहिजे, त्यांनाही शिकायला मिळालं पाहिजे। मग त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केला। पण असं आहे, ज्याला शिक्षण द्यायचंय त्या महिला आहेत, त्या मुली आहेत, आणि त्यांना मार्गदर्शन करणारी जर महिलाच असेल तर ते जास्त प्रभावी ठरेल। मग ज्योतिबा फुलेंनी विचार केला, आपल्या बायकोला घराच्या बाहेर काढावं लागेल। सावित्री इकडे ये। सावित्रीबाई आल्या। सावित्रीबाईंना सांगितलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्री अगं शिक्षणाच्या वाटा आता थोड्या थोड्या उघड्या झाल्या, पण महिलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण उघडं करावं लागेल, त्यांना शिकता आलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी तुला क्रांती करायची, तुला काम करायचंय। काय करायचं? तुला घराच्या बाहेर निघावं लागेल, तुला दारात जावं लागेल, तुला प्रत्येकाला सांगावं लागेल, अगं काकू, आत्या, मावशी, तुला सांगावं लागेल, शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे। अगं जर शिकली नाही तर काय होईल, त्याचे दुष्परिणाम सांगावं लागतील। सावित्रीबाईंनी ऐकलं आणि सावित्रीबाईंनी पण केला। आता शिक्षणाचं महत्त्व जगाला सांगायचं। सावित्रीबाई घर सोडायला लागल्या आणि सावित्रीबाईंना बोलवलं ज्योतिबांनी, सावित्री एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत महिलांच्या शिक्षणाच्या वाटा उघड्या होणार नाही, जोपर्यंत महिला शिकण्यासाठी घरातून बाहेर येणार नाही, तोपर्यंत सावित्री तुला मरण्याचा अधिकार नाही। सावित्रीबाईंनी शब्द उराशी बांधले आणि घर सोडून सावित्रीबाई शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी बाहेर निघाल्या तर आमच्या दारात आल्या। आमच्या दारात येऊन सावित्रीबाई सांगू लागल्या, ओ काकू, मावशी, आत्या, बाहेर या। आमच्या घरातल्या मावश्या बाहेर आल्या, काकू बाहेर आल्या, आत्या बाहेर आल्या। सावित्रीबाईच्या जवळ जाऊन बसल्या आणि सावित्रीबाई सांगू लागल्या, अगं आईशी, अगं मावशे, अगं तुला शिकावं लागेल, तुला शिकण्यासाठी यावं लागेल। तू जर शिकली तर तुझ्या घरातली पोरं शिकतील, तू जर शिकली तर तुझ्या पोरी शिकतील, तू जर शिकली तर घरातले सगळे पोरं सुशिक्षित होतील, आणि जर तुझी पोरगी सुशिक्षित झाली तर तुझा हा परिवार सुशिक्षित होईल आणि तुझा तिकडलाही परिवार तिचा सुशिक्षित होईल। ग पुरीला शिकव, अगं तर तिला शिकवलं तर तिला चांगल्या पद्धतीची नोकरी मिळेल,
तिला जर शिकवलं तर ती काहीतरी करून दाखवेल. अगं तुझं नाव मोठं करील ग, त्या पोरीला शिकव, पोरीला शिकव, पोरीला शिकव. पण आम्ही सावित्रीबाईचे शब्द ऐकत होतो आणि त्यांच्या तोंडावरती दरवाजे लावत होतो. कुणी वाईट बोलत होतं, कुणी घरातून काढून देत होतं, पण सावित्रीबाईंनी मात्र त्यांचा पण मागं घेतला नव्हता. सावित्रीबाई प्रत्येकाच्या दारात जात होत्या आणि जसं जनाबाईने पांडुरंगाला येण्यासाठी जातं दळलं तसं सावित्रीबाईने सुद्धा जातं दळलं होतं. तू ये रे बा विठ्ठला, जनाबाई म्हटली देवाला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जसं जनाबाईने पांडुरंगाला बोलवण्यासाठी जातं दळलं तसं सावित्रीबाईने सुद्धा तुमच्या शिक्षणासाठी जातं दळलं. ऐकताय का तुम्ही? आहे का लक्ष? सावित्रीबाईने जातं दळलं. सावित्री आमच्या दारात येऊन बसत होत्या आणि म्हणत होत्या, मावशी अगं कुठल्याच गोष्टीची लाज धरावी, कुठल्याच नाही. तुला एवढं कळत नाही का? शिक्षणाची काय लाज धरते बाई? शिकायला लाजू नको ग, असं म्हटली सावित्री. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग, आडाने राहून बाई ग, वाटोळ करू नको ग. हे शिकवायला सांगत होती सावित्रीबाई. शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग, आडाने राहू नको ग, आडाने राहून बाई ग, वाटोळ करू नको ग. मग काय करू? त्यावेळी सावित्रीबाई सांगत होत्या, घे ग घे पाटीन दप्तर हातात घे, पाटीन दप्तर हातात घे, गले गले ज्ञानाचं कुंकू कपाळीले, ओले गले ज्ञानाचं कुंकू कपाळीले, नाही तिला गुण भागू, नाही तिला गुण भागू, ज्ञान कुणाकडे सांगू, आता ज्ञान कुणाकडे सांगू, तिच्या दारिद्र्य दुःखाची ग बरवड कुणाला सांगू, तिच्या दारिद्र्य दुःखाचे बरवड कुणाला. बर का? सावित्रीबाई प्रत्येकाच्या दारात जाऊन सांगत होत्या, बाई अगं तुला शिकावं लागेल, तुम्ही ऐका. तुमच्यासाठी सावित्रीबाईने दरवाजा उघडा केले. मी ह्याच्यासाठी सांगतोय की माणसाने केलेलं चांगलं कर्म देवाने जरी ठरवलं तरी तो पुसू शकत नाही. हे उत्तम कर्माचं वैशिष्ट्य आहे. सावित्रीबाईने तुमच्या जवळ बसून सांगितलं, लाजू नको शिकायला. आणि याच्यासाठी लाजू नको, जी लाजली शिकली नाही ती लागू न भागू, आता ज्ञान कुणाकडे सांगू. आणि सावित्रीबाई म्हणते, तिच्या दारिद्र्य दुःखाची ग परवड कुणाला सांगू. तिचं दारिद्र्य दुःख आता कुणाला सांगू? जी शिकली नाही ते. अरे जी शिकली ती डॉक्टर झाली तर तिला डॉक्टर पाहला, जी शिकली तो इंजिनियर झाला, इंजिनियर झाली तर तिच्यासाठी इंजिनियर पाहला. अरे ती शिकली ती वकील झाली तर तिच्यासाठी वकील पाहला. अरे ती शिकली म्हणून तिला चांगल्या पद्धतीचं स्थळ मिळालं. जी शिकली नाही ती अशा अडाण्याच्या घरात द्यावी लागली. अरे तिला दिवसभर काम करावं लागतंय, संध्याकाळी पेणाऱ्या दारुड्या नवऱ्याचा मार खाऊ लागतोय. मग तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. आणि असं आयुष्य जगायचं नसेल तर काय कर, घे ग घे पाटीन दप्तर हातात घे आणि शिकायला अजिबात लाजू नको. असा परोपकाराचा संदेश देणाऱ्या सावित्रीबाई आमच्यातून जाऊन अनेक वर्ष झाले. मायबाप ऐकून जा, मी सांगतो तुम्हाला. त्या सावित्रीबाई नंतर कितीतरी सावित्र्या जन्माला आल्या, पण त्यातली एकही सावित्री आमच्या लक्षात राहिली नाही. पण सावित्रीबाई फुलेंना आम्ही आजही विसरलो नाही. हा परोपकाराचा परमार्थ आहे. मग सावित्रीबाई कधी मंदिरात गेल्या का हे मला माहितीच नाही बरं का. मी कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल नेहमी बोलतो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःच्या प्रपंचाची राखरांगोळी केली, पण दुसऱ्याच्या लेकरासने शिकवण्यासाठी सबंध आयुष्य वेचलं. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी कधी देवाला मानलं की नाही मला अजिबात माहिती नाही. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी कधी मंदिर गाठलं की नाही मला माहितीच नाही. पण मी कितीतरी माणसं अशी पाहिले ज्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलालाच देव मानलं. मग कुठून आलं देव? पण हे देव पण दुसरं कुठलंच नाही, हे परोपकाराचं देव पण आहे. असं उत्तम कर्म जर तुमच्या जीवनात असेल ना, महाराज म्हणतात तुम्ही कधीच मरत नाही. तुम्ही कोण आहात? अमर आहा, अमर आहा, अमर आहा, अमर आहा. खरे की पहा खोटे, 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 खरे की पहा खोटे. हरी अमर आहा, अमर
रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी 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 वाजवा सर्वांनी टाळी वाजवा सर्वांनी टाळी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय हरि हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई अमर आहा खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. एकदा या देहाला माझं नाही असं म्हणून पहा, मग तुम्हाला भरवसा पटले वाचून राहणार नाही. कारण या देहाच्या ठिकाणी आम्ही फक्त त्याला भाडे तत्वावर मिळालेला देह आहे. आणि म्हणून देहाला माझं म्हणून गुंतून राहू नका. नको नको मना गुंतू माया जाळी. कितीतरी प्रमाणे या संबंधाने आपल्याला देता येतील, कितीतरी प्रमाण आपल्याला या संबंधाने पाहता येईल, चिंतन अजून खूप लांबपर्यंत नेता येईल. परंतु या परिवारावरती प्रेम करणारे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. आणि प्रत्येकाला अण्णांबद्दलची एक एक शब्दाची, दोन दोन शब्दाच्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टीचं भान धरून मला या ठिकाणी थांबणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तू अमर आहेस, अमरत्वाची जाणीव करून दे, भगवंताचं भजन कर. त्या भगवंताच्या भजनाने तुला त्याची जाणीव होईल, अहम ब्रह्मास्मीची जाणीव होईल. कारण या मृत्यूलोकात दुसरं कुणी सत्य नाही आहे. या मृत्यूलोकात जर सत्य कुणी असेल तर ते एकमेव आहे, परमपिता परमात्मा देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, खरे तुम्ही देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही देवची बरे, देवची देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवाची बरे, देवची बरे, देवाची बरे, देवची बरे, देवाची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. मग भरवसा
खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल कैचा धाक सकळी का फुले देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांच्या 4 चरणाचा अभंग या जीवाच्या अमरत्वाची जाणीव करून देणारा, या जीवाचं अमरत्व समजावून सांगणारा असा असणारा अभंग या ठिकाणी मी सेवेसाठी निवडला. जीवाला मरणाची भीती आहे, पण मरणारा जीव मरणारा नसून अमर आहे असं जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी सांगतात. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो, माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी टाळकरी महाराज मंडळींच्या टाळकऱ्यांच्या चरणावरती, गायनाचार्य मृदंगाचार्य उपस्थित सर्व मान्यवरांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. स्वर्गीय निवृत्ती भाऊ पाटील पठारे आदरणीय अण्णांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण मंडळी या पठारे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अण्णांना अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. या परिवारावरती प्रेम करणारे उभे महाराष्ट्रभर जिल्हाभर असणारे सर्वच मान्यवर मंडळी, जसा वेळ मिळेल तसं अजूनही माणसं येतच आहेत, येतच राहतील. आणि म्हणून हे सर्वच मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यातले काही मान्यवर आपल्या या ठिकाणी 2-2 शब्दाच्या सुमनांजली या ठिकाणी वाहणार आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख
माझ्याकडून होणार नाही, परंतु या ठिकाणी सूत्रसंचालन करणारी मान्यवर मंडळी आपल्या सर्वांचा उल्लेख करून या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होईल. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यामध्ये माऊली प्रतिष्ठानचे आदरणीय श्रीमान ज्ञानेश्वर माऊली पाटील मुरकुटे ते या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय बबनरावजी मोठे पाटील आहेत ना माझ्यासमोर, लक्षात आहे. बबनरावजी मोठे पाटील आहेत. आदरणीय श्री काळे पाटील या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. अनेक सर्वच मान्यवर आहेत. आमचे आदरणीय आमच्या गावचे आदरणीय सन्मान्य आमचे चुलते अण्णासाहेब पाटील बडागते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आमचे बंधू संभाजी प्रतिष्ठानचे श्री अजित पाटील बडागतेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विशेष धन्यवाद. आणि आदरणीय पत्रकार आबासाहेबजी कुमावत ते या ठिकाणी आहेत. आदरणीय बाळासाहेब या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. पुढील सूत्रसंचालन ते करतील, आता मी त्यांच्याकडे देऊन टाकतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज